आणि विद्यार्थी शायरी जलसाला घेऊन मागे सुद्धा डान्स करू लागले आणि उत्साहात ही माननीय कुलगुरू सरांना अशी विनंती करते की त्यांनी पण इथं असं झालेलं नाही। सरांनी आम्हाला म्हणजे उशिरा मान्यता दिली जयंती करण्यासाठी। जयंती कधी आहे काय नाही विद्यार्थ्यांपर्यंत पत्रिका पोहोचलेली नव्हती। त्यांच्या आदेशानुसार आम्ही या जयंतीचं यावर्षी बौद्धिक स्वरूप आणि सामाजिक दृष्टिकोनातून ही जयंती साजरी करण्याचा जे काही साहित्य आहे ते चांगल्या रीतीने समाजात पोहोचवण्यासाठी चांगले विद्यार्थी निर्माण व्हावेत विद्यापीठामध्ये आणि अण्णाभाऊ साठे यांची अध्यासन केंद्र या ठिकाणी द्यावीत अशी आदरणीय मंत्री विद्यार्थ्यांना जलसा सारख्या कार्यक्रमात अण्णाभाऊंनी जे काही तयार होतील पण नाही झाले सर शिकतील 2 दिवस प्रयत्न करतील पण 25 नाही 26 नाही 27 ला तर विद्यार्थी तयार होतील। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यापन व अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव 2025 अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला। त्यानिमित्त या ठिकाणी जे जयंती मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर या ठिकाणी सदस्य आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार। मॅडम नमस्कार, या ठिकाणी जो जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल काय सांगणार? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व तसेच राष्ट्रीय सेवा योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र व तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता। पहिल्या दिवशी 1 ऑगस्ट ह्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या विद्यापीठातील कुलगुरू मनोहर चास्कर सर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि त्यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये अगदी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या उपस्थित होती आणि रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे पार पडलं। त्यानंतर 4 ऑगस्ट 2025 रोजी शायरी जलसा व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये आपण 2 वक्त्यांना बोलवलं होतं, ते म्हणजे उदयगिरी कॉलेजचे प्राचार्य मस्के सर आणि तसेच कॉम्रेड अशोक घाळे। ह्या 2 वक्त्यांचं भाषण अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलेत, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतेच। पण ह्या दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील कुलगुरू माननीय मनोहर चास्कर सर शुभेच्छा देण्यासाठी त्यांना बोलवलं होतं। हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आणि शेवटचा जो भाग होता शाहिरी जलसांचा, ह्या शाहिरी जलसाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आणि विद्यार्थ्यांचा अगदी चांगला उत्साह होता आणि विद्यार्थी शायरी जलसाला घेऊन मागे सुद्धा डान्स करू लागले आणि उत्साहात ही जयंती साजरी केली। अशीच मला विनंती आहे, येत्या काळात 2 दिवसाचा कार्यक्रम नसून 3 दिवसाचा कार्यक्रम घेण्यात यावा ही मी माननीय कुलगुरू सरांना अशी विनंती करते की त्यांनी आजचा जो माहोल पाहून आता जे 2 दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे ह्या 2 दिवसाचा कार्यक्रम पाहून आणि हे कार्यक्रम फक्त आपण 1 दिवसात अरेंज केलं होतं। कार्यक्रम करत असताना कार्यक्रमाचं नियोजन अगदी व्यवस्थितपणे करावं लागतं, पण इथं असं झालेलं नाही। सरांनी आम्हाला म्हणजे उशिरा मान्यता दिली जयंती करण्यासाठी। 1 दिवसाचा आम्हाला शनिवारी बॅनर आलेत आणि सायंकाळी शनिवारी आम्ही बॅनर लावलोत। संडेला तर सुट्टीच असते, विद्यार्थ्यांचा जास्त उत्साह नव्हता, म्हणजे जयंती कधी आहे काय नाही विद्यार्थ्यांपर्यंत पत्रिका पोहोचलेली नव्हती, तरी सुद्धा 1 दिवसामध्ये अरेंज करून विद्यार्थ्यांचा अतिशय मोलाचा वाटा या जयंतीमध्ये दिसून आला। याचप्रमाणे पुढच्या वर्षी कोणत्याही महापुरुषांची जयंती असताना एक महिना कमीत कमी आम्हाला वेळ द्यावा आणि जयंती अगदी चांगल्या प्रकारे करावं हीच विनंती करते। धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर मारुती गायकवाड सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, या ठिकाणी जे आज साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती अतिशय उत्साहात आपल्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाली, या निमित्त काय सांगणार आहात आपण? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आदरणीय सन्माननीय आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहरजी चास्कर सर
यांच्या अध्यक्षतेखाली प्र कुलगुरू अशोकजी महाजन सर, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव डी पवार सर यांच्या आदेशानुसार आणि सूचनेनुसार विविध सामाजिक उपक्रम घेऊन समाजहितासाठी आपल्याला अण्णाभाऊ साठे जयंतीतून आपल्याला काही देता येईल काय, आणि जसं अण्णाभाऊंनी या समाजासाठी, या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे तसं आमच्या विद्यापीठातील विद्यार्थी हे समाज उपयोगी ठरावेत आणि समाजासाठी त्यांनी काम करावं या हेतूनं आम्ही ही जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय कुलगुरू, सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहरजी चासकर सर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आदेशानुसार आम्ही या जयंतीचं यावर्षी बौद्धिक स्वरूप आणि सामाजिक दृष्टिकोनातून ही जयंती साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि तो प्रयत्न मला वाटतं बहुतांशी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, समाजहिताच्या दृष्टिकोनातून ती जयंती साजरी झालेली आहे असं मला वाटते. धन्यवाद. या ठिकाणी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहर जासकर हे होते आणि यांनी देखील या कार्यक्रमाला अतिशय मेहनतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यासाठी प्रयत्न केला. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. सर नमस्कार. या ठिकाणी जे आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली, याबद्दल काय सांगणार? नमस्कार. खरं तर आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती 105वी जयंती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अतिशय उत्साहानं सर्व विद्यार्थ्यांनी ही साजरी केली. याचं संपूर्ण नियोजन माझे विद्यार्थी व आमचे NSS विभागाचे प्रमुख डॉक्टर गायकवाड, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर पाटील मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे केली. गेले 2 दिवस वेगवेगळे उपक्रम विद्यापीठामध्ये राबवले गेले. त्यामध्ये ब्लड डोनेशन असेल, त्याचबरोबर काही प्रमुख वक्त्यांची प्राचार्य राजकुमार म्हस्के सर तसेच अन्य वक्त्यांची सुंदर अशी व्याख्यानं आयोजित केली गेली आणि विद्यार्थ्यांना जलसासारख्या कार्यक्रमात अण्णाभाऊंनी जे काही लिहिलं आहे ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या काव्यरूपातनं केलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम विद्यापीठामध्ये आयोजित केले गेले. सर या ठिकाणी मागच्या काळामध्ये माजी उच्च शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी स्वतः विद्यापीठामध्ये येऊन 3 अध्यापन केंद्राची घोषणा केली होती. त्यामध्ये डॉक्टर शंकररावजी चव्हाण अभ्यास केंद्र व तसेच डॉक्टर विलासराव देशमुख अध्यापन केंद्र, तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे अध्यापन केंद्र व प्रत्येकी 5 लाख निधी देखील जाहीर केला होता. परंतु या ठिकाणी डॉक्टर शंकरराव चव्हाण व डॉक्टर विलासराव देशमुख यांचं अध्यासन केंद्र चालू झाले आहे, परंतु अद्यापही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं अध्यासन केंद्र अद्याप तरी चालू झालेलं नाही. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे किंवा आपल्या कार्यकाळामध्ये हे चालू होईल असं वाटते का, आणि याबद्दल आपली प्रक्रिया काय? निश्चित सर, आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला का मागील काही काळामध्ये आपण सांगता म्हणून 3 अध्यासनं या ठिकाणी मंजूर केली अशी माहिती आपणाकडं मला मिळत आहे. त्यामध्ये आदरणीय स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर विलासराव देशमुख आणि अण्णाभाऊ साठे यांची अध्यासन केंद्र या ठिकाणी द्यावीत अशी आदरणीय मंत्री महोदयांनी मागील काळामध्ये या ठिकाणी सांगितलं होतं. त्याबद्दलचा नुकताच काही मी पत्रव्यवहार पाहून घेतला. आपण काही पत्रव्यवहार शासनाकडे केलेला आहेत. मागील आठवड्यामध्येच आपण काही पत्र पुन्हा आपण शासनाकडं पाठवण्यासाठी काही मला या ठिकाणच्या प्रतिष्ठित नागरिकांनी किंवा काही संघटनांनी पण सांगितलेलं आहे. निश्चित मी तो शासनाकडे पुन्हा एकदा पाठवेल आणि भविष्यामध्ये एक
चांगली ही जी काही दोन्ही कामं राहिलेली आहेत भविष्यामध्ये होतील किंवा व्हावीत अशी अपेक्षाही व्यक्त करतो. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 2024-23 पासून या ठिकाणी सुरू झाली आणि 25 मध्ये आज तेवढी व्हावी तशी झाली नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सर, निश्चितच विद्यार्थ्यांची ज्या काही प्रतिक्रिया आहेत, आमचा दृष्टिकोन असा आहे का अण्णाभाऊंचं जे साहित्य जसं आहे त्या साहित्याप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा ही जी कला आहे, हे जे लिखाण आहे, स्वतः लिहिलं पाहिजेत, स्वतः कलेमध्ये भाग घेतला पाहिजेत आणि स्वतः सादर केल्या पाहिजेत. आणि म्हणून आमचं विद्यार्थ्यांना सांगणं आहे का वर्षभर प्रॅक्टिस करा, अण्णाभाऊंसारखं तुम्ही लिहायला शिका, अण्णाभाऊंसारखं जे काही एखादे रिसर्च जर्नल असेल ते रिसर्च जर्नल काढा, त्यांचं जे काही साहित्य आहे ते चांगल्या रीतीनं समाजात पोहोचवण्यासाठी चांगले विद्यार्थी निर्माण व्हावेत विद्यापीठामध्ये, ही त्याच्या पाठीमागच्या अपेक्षा आहेत. कार्यक्रम कुठलेही कमी केलेले नाही आहेत. पुन्हा मी सांगतो का विद्यार्थ्यांनी स्वतः अशा प्रकारच्या कार्यक्रम स्वतः करून स्वतः वेगवेगळे आपले कला जर जोपासल्या गेल्या आणि कलेच्या माध्यमातूनच पुढे जाऊन ही विद्यार्थ्यांची उपजीविका होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारची स्किल या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. आणि हे जे काही सगळ्यांचं साहित्य आहे, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज असतील, आदरणीय संभाजीराजे असतील, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आदरणीय अण्णाभाऊ साठे असतील, आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्यांची कार्य या नवीन पिढीला माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः वाचली पाहिजेत, आत्मसात केली पाहिजेत आणि लिखाणाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं या समाजापर्यंत जर पोचली तर निश्चितपणे साहित्यिक निर्माण होतील, निश्चितपणे कवी निर्माण होतील, निश्चितपणे पोवाडा लिहिण्यासारखे निर्माण होतील अशी अपेक्षा असल्यामुळे आणि अपेक्षा ठेवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव मिळावा हीच अपेक्षा त्याच्या पाठीमागे आहे आणि भविष्य काळामध्ये ती निश्चितपणे राबवली जाईल. त्यामुळं चांगले कार्यक्रम, अकॅडमिक कार्यक्रम जास्तीत जास्त व्हावेत ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. विद्यार्थी हे विद्यार्थीच असतात आणि शिक्षक हे शिक्षकच असतात. आपण अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणालात की यावर्षी जे कार्यक्रम झाला यावर अवलंबून पुढच्या वर्षी जर या ठिकाणी जसा कार्यक्रम यावर्षी बाहेरले वक्ते बोलवले होते, परंतु जर पुढच्या वर्षी या विद्यार्थ्यांमध्येच जर समजा जर विद्यार्थ्यांनीच जर या ठिकाणी भाषण केली तर अतिशय चांगलं होईल. परंतु याविषयी जर समजा उदाहरणार्थ पुढच्या वर्षी विद्यार्थी या ठिकाणी नाही बनले भाषण करणारे किंवा या ठिकाणी, तर पुढच्या वर्षी जयंती कशा प्रकारे होईल? 3 दिवशी होईल या 1 दिवशी होईल? सर, जयंती किती दिवस घेण्यापेक्षा जयंतीमधनं समाजासाठी आपण काय एक मेसेज देतो, समाजासाठी आपण काय आपण करतो, माझे विद्यार्थी समाजासाठी काय करतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जयंती दिवसामध्ये घेण्यापेक्षा जयंतीमधनं वेगवेगळे कार्यक्रम व्हावेत. आणि जर पुढच्या वर्षी माझे विद्यार्थी तयार झाले नाहीत, विद्यार्थी निश्चित हे एक शिकण्याचं केंद्र आहेत. मी काय म्हणणार नाही का विद्यार्थी निश्चित माझे तयार होतील, पण नाही झाले सर शिकतील, 2 दिवस प्रयत्न करतील, पण 25 नाही, 26 नाही, 27ला तर विद्यार्थी तयार होतील. आणि असं असूच शकत नाही का माझा विद्यार्थी हा मागं राहणारा विद्यार्थी आहेत. निश्चितपणे विद्यापीठ हे शिकण्याचं, ग्रहण करण्याचं एक साधन आहेत आणि ते करावं ही आमची अपेक्षा आहेत. आणि राहिला प्रश्न किती दिवसाची जयंती घेतो, सर जयंती निश्चितपणे सगळ्या जयंत्या साजऱ्या करण्यामागं एकच ध्येय असतं का सगळ्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं, विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं. आणि विचार पोचले का जयंती साजरी केल्यासारखा आपल्याला जो आनंद मिळतो त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. या ठिकाणी आपल्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे या ठिकाणी कुलगुरू माननीय मनोहरजी चाचकर सर आपल्यासोबत होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती 2025 ही या उत्साहात संपन्न केली आहे. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.